का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा। ओवर टू कॉम बॉक्स यासीन सर मर्चेंट क्या कहेंगे? एक काटो का टक्कर मैदान के ऊपर जारी, द मेगा फिनाले। हॅलो हॅलो सन्माननीय वसीम कूर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आलेले पाहुणे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। ये सब्बाजी का इशारा, एक गेंद गिरने के बाद इधर थोड़ा सा सेलिब्रेशन भी किया जाएगा जरूर मैदान के ऊपर, पहली गेंद के बाद जरूर। यासीन सर मंथन एक चेंडू टाकल्यानंतर इथे फटाक्यांची माळ वाजणार आहे। फक्त एक चेंडू आपण सुरुवात करूया। जी हाँ चलिए मंथन मंथन की ये पहली गेंद डिक्लेयर जोन में। जी हाँ यहाँ पे आतशबाजी हम देख रहे हैं, हम सुन रहे हैं। फाइनल का मुकाबला और फाइनल का मुकाबला यहाँ पे शुरू होता हुआ आगाज आतिशबाजी से हो रही है। देखिए निखिल पहली गेंद बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे हो चुकी है। हालांकि बल्लेबाज पूरे प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए नजर आए और यहाँ पे एक मंजे हुए खिलाड़ी उनके सामने है अर्थात मंथन डाकी। जी हाँ स्लोवर वन गेंद पर रख लिया था और उसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में, मगर वहां पे फील्डर चौकन्ने थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा, शानदार कैच और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। बैक टू द पैवेलियन। पहली ही गेंद पर यह पहला झटका मंथन के खाते में एक विकेट। मंथन ने पूरी प्रतियोगिता में काफ़ी प्रभावित किया है, कभी गेंदबाजी से कभी बल्लेबाजी से, मगर जो बल्लेबाज आउट हुए हैं ना उन्होंने भी अर्थात देवेश ने भी बहुत ज़्यादा प्रभावित किया था। सन्माननीय अमोल जी सुरव से इनकी तरफ से संकेत के लिए सुनहरा मौका, हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम और छक्कों के हैट्रिक के लिए 2000 रुपए का इनाम। संकेत के चाहने वाले बहुत हैं। संकेत ने भी निखिल बहुत ही अच्छी गेंदबाजी की है पूरे प्रतियोगिता में, मगर बल्लेबाजी में थोड़ा सा असफल रहे ऐसा मुझे लगता है। क्या कहोगे? जरूर ये एक सफल कप्तान है। हालांकि जो बहरोले प्रीमियर लीग खेली जाती है ना, हालांकि ये प्रीमियर लीग में देखा जाए तो 3 बार जीत मौजूद की है, जीत हासिल की है। ये कप्तान स्ट्राइकिंग एंड के ऊपर सामने गेंदबाज, ये गेंद ये गेंद के ऊपर आड़े बल्ले से स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद का और बल्ले का कोई भी टकराव नहीं, कोई भी संपर्क नहीं, ये गेंद मैदान के ऊपर आती हुई। संकेत को इस मैच में चलना होगा। देखिए ऐसा नहीं चलेगा, अगर आपकी टीम को जीत दिलवानी है तो आपका अहम रोल होना चाहिए। आपने गेंदबाजी अच्छी की मगर अहम बल्लेबाजी भी है। आज यहाँ पे अगर आपका बल्ला चलता है ना, बहुत जोरदार अपील है मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं है। बल्ला मेरे ख्याल से जमीन से टकराया था निखिल। जरूर है, एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास इधर किया जा रहा है। बार बार बड़े स्ट्रोक खेलने के प्रयास किए जा रहे हैं संकेत जी की बल्ले से। संकेत और सामने गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मंथन डागी। ये नाम बस नाम ही काफी है। मंथन फिर एक बार चालू है, राइट आर्म अराउंड द विकेट। ये गेंद उछली और जरूर हवाई यात्रा में फेंकी थी बिहाइंड द विकेट, 1 रन के लिए। और देखिए निखिल यहाँ पे दिलदार और दानशूर व्यक्तियों की कमी नहीं है हमारे अलीबाग में, स्पेशली मापगांव पंचक्रोशी में।
अभी अभी जो मेहमान आए हैं वसीम जी कूर, इनकी तरफ से, इनकी जानिब से, अर्थात माजी उप सरपंच रह चुके हैं वो ग्रुप ग्राम पंचायत मापगांव के, इनकी तरफ से 25,000 रुपये की राशि अर्थात यहाँ पे इस टूर्नामेंट के लिए मुहैया उनकी तरफ से की है। बहुत बहुत शुक्रिया, दिल की गहराई से मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, लाइट्स ऑफ करें। कौस्तुभ थड़े, देखिए लाइट यहाँ पे चालू किसी ने की है। निखिल क्या कहोगे, कितने रनों तक, कितने रन यहाँ पे बनने चाहिए, कितने रनों तक पहुंचना चाहिए? पहले ओवर के बाद हालांकि देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है कुल मात्र 3 रन। संकेत और अजिंक्य की ये जोड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में ये टीम के ऊपर देखा जाए तो ये टीम के पास जो काबिलियत है ना, वो काबिलियत के सहारे से बल्लेबाजी करनी पड़ेगी। दूसरी ओवर की ये पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद को उड़ाना चाहते थे, हालांकि अब तक गेंद बिंदी आई है। गेंद अच्छी फेंकी जा रही है, सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदों को फेंका जा रहा है। ऐसा अक्सर कहा जाता है ना, अगर पार्टी पठान के घर में रखोगे तो मेहमान नवाजी के लिए पठान तो आएगा ही। दोस्तों मैदान के ऊपर अच्छी गेंदबाजी घटती हुई, अच्छी गेंदबाजी। प्रज्वल डाकी ने भी काफी प्रभावित किया है। हालांकि सीधे साधारण यहाँ पे कद काठी वाले, कम उम्र के, ज्यादा एक्सपीरियंस नहीं है, मगर बहुत ही कम उम्र से उन्होंने क्रिकेट के गुण सीखे हैं। शानदार गेंदबाजी की है कल भी और आज भी। जरूर, ये मंच बड़ा है और ये बड़े मंच का सरपंच अगर बनना है ना तो अच्छी बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी संकेत को। संकेत स्ट्राइकिंग गेंद के ऊपर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। ये गेंद जरूर घटती हुई, ये गेंद लेग स्टिक के बाहर पिचिंग हुई। अंपायर जी का इशारा आता हुआ अतिरिक्त रन मैदान के ऊपर आती हुई वाइड गेंद। और निखिल देखिए, मैंने जैसे कहा कि दिलदार और दानशूर व्यक्तियों की यहाँ पे कोई कमी नहीं है। हमारे अलीबाग में बहुत सारे टूर्नामेंट होते हैं और इन जैसे दिलदार और दानशूर व्यक्तियों की वजह से ही होते हैं, ये मेरा मानना है। अभी अभी श्री इंफ्रास्ट्रक्चर, इनकी तरफ से भी 5,000 रुपये का तोहफा यहाँ पे आया है। बहुत बहुत शुक्रिया। इस बीच ऑन साइड की दिशा में बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव तो था, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अजिंक्य भी एक बड़े मंच के खिलाड़ी, अजिंक्य और संकेत, ये बल्लेबाजी की जोड़ी मैदान के ऊपर। जरूर ये गेंद टपकने के बावजूद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, हालांकि उंगलियों को फेर आता। ये गेंद के ऊपर 2 रन चुराने का उधर प्रयास किया जा रहा है, हालांकि 1 ही रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा। 1 रन की नीति स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, कुल मिला के 9 गेंद है ये, 1+1 2 रन मैदान के ऊपर, 8 रन कुल मिला के रन संख्या बनी है। संकेत अजिंक्य ये जोड़ी हालांकि देखने के लिए मिल रही है श्री गणेश भैरोले की ओर से। अच्छी बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी। अगर राजा की तरह जीना है तो गुलाम की तरह मेहनत भी करनी पड़ेगी मैदान के ऊपर। क्या घटेगा? क्यों नहीं, मेहनत तो करनी पड़ेगी। ये लीजिए, मेहनत करते हुए गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया है उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन। यांच्याकडून रोख रक्कम 1,110 रुपयांची भरघोस देणगी, त्यानंतर श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे। दानशूर व्यक्तिमत्वांचं इथे पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आपण करतोय धन्यवाद। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में मात्र 3 रन आए थे और इस छक्के के लिए सम्माननीय विजय भगत, इनकी तरफ से 1,000 रुपए की इनामी राशि। बहुत बहुत धन्यवाद विजय जी। देखिए निखिल, शायद आप नहीं जानते होंगे, ना ही आपने देखा होगा, मगर विजय भगत ये एक ऑर्थोडॉक्स लेग स्पिनर थे और ये मैंने देखा है, मैंने बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए उनको देखा है। धन्यवाद विजय जी। अच्छी बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी। दूसरी छोर से जरूर शिवबा आशुरी की ये टीम अच्छी गेंदबाजी करने के लिए प्रयास कर रही है। ये गेंद राइट मोटो विकेट, ये गेंद को जैसे आया बैट के ऊपर फेंक दिया पार्किंग लॉट के ऊपर। गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन।
धन्यवाद डीजे। देखिए विजय जी भगत, इनकी तरफ से ये 1,000 रुपये का इनाम आया था और विजय भगत इनके बारे में ही मैं बता रहा था कि एक ऑर्थोडॉक्स लेग स्पिनर थे वो। इस बीच 18 रन आए हैं इस ओवर में, कुल मिला के 21 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 21 रन। इस ओवर में आए हैं 2 सिक्सर, एक नो बॉल, एक वाइड बॉल भी हमें देखने को मिला। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर काफ़ी महंगा घटता हुआ और ये श्री गणेश बहरोले के लिए बहुत ज़रूरी था, क्योंकि पहले ओवर में मात्र 3 रन आने के बाद रनों को सुखा दिया था मंथन डाकी ने। उसके बाद चिंता के वातावरण और उस चिंता के जो बादल है वो मंडरा रहे थे, उस बादल को दूर कर दिया है। हॅलो, आता जो षटकार अजिंक्यने मारला त्याकरता जगदीशजी सावंत यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू यासिन सर. जगदीश जी सावंत जो कि माजी उप सरपंच ग्रुप ग्राम पंचायत मापगांव, इन्होंने बहुत सारे इनाम यहाँ पे मुहैया करवाए हैं। 51,000 का तोहफा इस टूर्नामेंट के लिए। उसी के साथ साथ लास्ट मैच जो जीता था वहाँ पे भी उन्होंने 2,000 रुपये का इनाम दिया था और अब इस छक्के के लिए 1,000 रुपये का इनाम। मैंने कहा इसके पहले भी निखिल कि पैसे तो बहुत सारे लोगों के पास होते हैं, बहुत सारे पैसे कमाते हैं, लखपति होते हैं, करोड़पति होते हैं, मगर देने की दानत, देने की ताकत और बहुत कम लोगों में देखने को मिलती है। जी हाँ, इसी बीच फिर से एक बार उड़ाया और आउट ऑफ द पार्क। सही नसीहत और वही नतीजा, 6 रन।
गेंद आना बाकी है। पहले सत्र की मात्र एक गेंद शेष। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मेरे ख्याल से इस माहौल में 41 रन भी कुछ कम नहीं है। जी हां, इस मर्तबा दो खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार और मिलेंगे रन यहां पे 4 4 4। हॅलो, चेक. बोला बोला निखिल सर बोला. हा पास करा कोणाकडे तरी द्या. या ठिकाणी हॅलो, व्यासपीठावर अनेक मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यापैकी काही मान्यवरांचा आपण यापूर्वी सत्कार करण्यात आलेला, स्वागत करण्यात आलेला आहे. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्यामध्ये आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी यथोचित त्यांचा स्वागत सन्मान करतोय. दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी आदरणीय सन्माननीय दानश्रू व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी या स्पर्धेला देण्यात आली ते सन्माननीय वासिमजी कूर यांच्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय अध्यक्ष अजितजी घरत आपणास विनंती करतोय की वासिमजी कूर यांचा यथोचित आपण स्वागत सन्मान करायचा आहे. स्पर्धेतला अंतिम सामन्यातली सेकंड आणि महत्त्वाची आणि लास्ट इनिंग म्हणता येईल या स्पर्धेतली काही क्षणातच सुरू होईल. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मुदस्सर कूर यांचा सुद्धा नंतर दादांनी सन्मान करायचा आपणास विनंती करतो. दादा वासिमजी कूर यांचा यथोचित सन्मान होतोय. अजितजी घरत यांच्या शुभ असते. तदनंतर मुदस्सर कूर यांचा सन्मान होईल. तदनंतर रामदासजी घरत व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल. तदनंतर विश्वासजी थळे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल. तदनंतर नयनजी घरत व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच गीतेजी करळकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. नंदकुमार थळे, प्रेम गुरव आणि महेशजी सावंत या सर्व मान्यवरांचा सन्माननीय दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे की रायगडमधील एक बुलंद आवाज, आम्हाला अभिमान आहे, नवगावचे सुपुत्र. मात्र सातत्याने अनेक वर्ष रायगड नव्हे आता रायगडच्या बाहेर सुद्धा ज्यांना मागणी असते, अनेक वर्ष ज्यांनी फार मोठं योगदान समालोचकासाठी दिलेलं आहे त्यांचा यथोचित सन्मान होतोय. निखिल सर अगदी फक्त काही सेकंद मी घेतोय. या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. 3 दिवस ज्यांनी अप्रतिम अशी बहारदार अशा वाणीने समालोचन केलं असे आदरणीय सन्माननीय यासीन सर, मी आदरणीय दिलीप सेठ भोईर आपणाला विनंती करतोय की यासीन सरांचा आपण यथोचित सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय यासिनजी मर्चंट 3 दिवस ज्यांनी अप्रतिम असं आपल्या गोड वाणीने मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषेतून समालोचन केलं आणि आयोजकांना सहकार्य केलं, खेळाडूंना रिस्पॉन्स दिला आणि क्रिकेट शौकीनांचं मनोरंजन केलं. धन्यवाद यासिन सर. ओव्हर टू निखिल सर. चला मैदानाच्या वरती वळूया. द मेगा फिनाले. एका बाजूला श्री गणेश बैरोळे, एका बाजूला आपण पाहतोय अगदी शिवबा शिवरे. दोनही संघ मैदानाच्या वरती 46 धावा बनवायच्या आहेत. 46 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं गेलंय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना संकेत घरत
इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अफलातून जसा टप्प्यात आला तसा टप्प्यात कार्यक्रम केलाय फलंदाज अर्थातच प्रज्वल याने, प्रज्वल डाकी मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी आपण पाहतोय. अगदी या चेंडूवरती एक धाव घोषित स्वरूपामध्ये येते. एका धावेनिशी धावफलकावरती 7 धावा लिहिल्या जातात. अगदी आपण पाहतोय जे हनुमान बैरोळे क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी अंतिम दिवस आपण अनुभवतोय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता इथे मैदानाच्या वरती. यावेळेसचा अगदी यावेळेचा या चेंडूवरती हा प्रयत्न होता झेल टिपण्याचा, टिपलेला गेलेला नाहीये. मैदानाच्या वरती अगदी निघाला चेंडू. आपण पाहतोय अगदी संकेत गरत इन ऍक्शन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. देवेश शुमणे चेंडू खाली, थोडक्यासाठी झेल सुटतो इथे घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. अरे पोच बोलताय परंतु त्याचा तरी थोडासा विचार करा. प्रयत्न केलेत त्यांनी, मैदानाच्या वरती प्रचंड एफर्ट दाखवले आणि मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय एका बाजूला शिवबा शिवरे संघ, एका बाजूला श्री गणेश बैरोळे संघ आहे. दोनही संघ मैदानाच्या वरती झुंज देत आहेत. 18 चेंडू 37 धावा, शेवटची 3 षटकं आहेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ना ही अगदी याच गावात राहणार की ती शिवरे गावात जाणार, ही आता 2 प्रामुख्याचे प्रश्न. बॉलिंग ट्रॅक वरती अजून एक नवीन नाव अभि येतंय. अभि कशा प्रकारे गोलंदाजी करणार याच्यामध्ये कोणतीही शंका किंबहुना याच्याकडे आता एका कुतूहलानं पाहिलं जाते. अभि राईट आर्म अराउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज समोर. यावेळेचा हा चेंडूवरती फटका लॉंग द कार्पेट खेचला जातोय, पण बाउन्स टू बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेसाठी फक्त एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती अगदी 10 धावा पूर्ण होत आहेत. 46 धावांची गरज आहे. 46 धावांमधून 10 धावा वजा केल्या तर 36 हे उत्तर सापडतं. 36 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहतोय श्री गणेश बैरोळे संघ द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना अलॉंग द कार्पेट हा फटका आपण पाहतोय तिथे आलाय. एक धाव पूर्णत्वास. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये यश मिळतंय. हताश आहे कॅप्टन. संकेत सांगतोय की नाही झालं पाहिजे असं. आपण पाहतोय एक धाव महत्वाची आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आपण पाहतोय अर्थातच संतोषजी रूत साहेबांचं स्वागत झालेलं आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय स्नेहा रूत यांचं देखील स्वागत झालेलं आहे. सहर्ष स्वागत असेल. येस आपण पाहतोय यावेळेचा हा फटका 440चा झटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आक्रमकतेला क्षणभिंगुरतेचा शाप असतो असं म्हटलं जातं, परंतु आक्रमकतेचा दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर आक्रमकतेमधून आलेला हा फटका खूप काही सांगून जातो. अर्थातच या फटक्यावरती 6 धावा लिहिल्या जातात. 6 धावेनिशी धावफलकावरती 18 धावा झाल्यात. हा चेंडू अगदी पंच सांगत असताना नियंत्रण कक्षेच्या बाहेर अवांतर धावेचा हा चेंडू आलाय. 18+1 = 19. 19 धावा धावफलकावरती 46 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. या धावा बनवल्या जाणार की या धावा वाचवल्या जाणार. अभि पुनश्च एकदा तयार आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती.
अखूट टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये अप इन दी एअर. चेंडू खाली कोणी पोचत नाहीये. अगदी नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एक धाव आली आहे. ते आपण पाहतोय अगदी अभिचं हे षटक महत्वपूर्ण षटक राहिले संघासाठी. फलकावरती अगदी जर पाहायला गेलं तर 20 धावा पूर्ण झाल्यात. 46 धावांची गरज असताना अजूनही 26 धावांची प्रतीक्षा आहे सामना जिंकण्यासाठी. ठीक. सन्मान्य जितूजी करळकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जितूजी करळकर. ओव्हर टू निखिल सर. यस जितूजी करंजुकर. यावेळेचा हा फटका फोसलाय. क्षेत्ररक्षक हा संकेत घरत करणार नाहीये कोणतीही चूक. सेलिब्रेशन कम ऑन डीजे. हॅलो जितूजी करंजुकर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. निखिल सर. संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो इथे मैदानाच्या वरती. अगदी जर आपण पाहायला गेलं ना तर हा फटका मोठा खेळायचा होता. फलंदाज जर आपण पाहायला गेला तर प्रज्वल डाकी इथे बाद होतोय. आता प्रज्वलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती कोणता फलंदाज येणार. फलंदाज चला जरा लवकर यायचं. यस 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 अनुभव पुढे आणला जातोय. दर्शन डाकी हे नाव पुढे आणलं जात आहे. दर्शन आणि मंथन बघा डाकी कुटुंबातील ही दोन प्रमुख खेळाडू अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलंय आणि अजूनही गाजवत आहेत. ते आता ऍक्शन मूडवरती असणार आहेत. आपण पाहतोय अगदी चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून खेळलं जातं. परंतु हे मैदान आहे ना हे मैदान आमचं आहे. इथे दहशत आमची असेल असं सांगावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला आणि चांगला खेळ करून दाखवावं लागेल. अभि असेल यष्टांच्या मागे संकेत असेल. सरळ जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय अगदी देवेश तिथे कव्हर्स डीप कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पितू आहे. तिथे डीप फॉरवर्ड पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथे चांगलं लावलं जातंय. निलेश माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जर अभिने या चेंडूवरती विकेट घेतली तर. नाही अलॉंग द कार्पेट हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत एका धावेसाठी आहे. एक धाव घेतली जाते. एका धाव्यानिशी धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय धावा आल्यात 21 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 21 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 12 चेंडूंवरती 21 धावा सर्वेश बनवल्या गेल्यात. 12 चेंडूंवरती 21 धावा बनवल्या गेल्यात. 25 धावा होणार का काय म्हणशील सर्वेश. काहीच म्हणत नाहीये. अगदी आपण पाहतोय ही ट्रॉफी या गावात राहणार की हशिवरे गावामध्ये अगदी जय हनुमान बहिरोळे या क्रिकेटच्या स्पर्धेची ट्रॉफी नेली जाणार आहे. या ठिकाणी सन्मान्य जितूजी करंजुकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या ठिकाणी यथोचित सन्माननीय अध्यक्ष अजितजी घरत यांच्या शुभ हस्ते होतोय. ओव्हर टू पुनश्च एकदा निखिल सर. पितू इन ऍक्शन. पितूच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. प्रितेश बॉलिंग ट्रॅक वरती कनकेश्वर एंड कडून पॅवेलियन एंड कडून पहिला चेंडू. आहा त्रिफळा उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी. मैदानाच्या वरून मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय. दर्शन डाकी बाद. दर्शन बाद झाल्याच्या नंतर नौका फलंदाज आपण पाहतोय भूषण मैदानाच्या वरती दाखल होत असताना या संघाकडे ना बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. हलक्यात घेऊन चालणार नाहीये कारण का प्रत्येक खेळाडूकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याच मैदानाच्या वरती दहशत गाजवत असताना गोलंदाजी करणारा प्रत्येक खेळाडू सर्व काही सांगून जातोय. पितू इन ऍक्शन. भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून अगदी जादूहीन गेंदबाजी पितूच्या माध्यमातून. दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त आहे. समोर भूषण. या वेळेचा हा चेंडू निघालाय तिथे मैदानाच्या वरती. काय घडतंय. डॉट चेंडू. अगदी आपण पाहतोय संकेत घरत. ऍग्रेसिव्ह क्रिकेट
ॲग्रेशन पाहायला मिळते. स्लेजिंग होणार मैदानाच्या वरती, कारण का प्रश्न आहे अस्तित्वाचा आहे, प्रश्न आपल्या गावाचा आहे. आपण पाहतोय जर 3 चेंडूंवरती 3 विकेट प्राप्त झाल्या, अद्वैत संकेत तळे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. या सिटीज आणि बॅटना फटका तिथं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी सहज एक फलंदाज होतोय बात. अगदी नौका फलंदाज येतोय मैदानाच्या वरती भूषणची जागा भरून काढण्यासाठी. जब तक मंथन मैदान के ऊपर है तब तक सब कुछ मुमकिन है, परंतु मैदानाच्या वरती अगदी पितूची गोलंदाजी आहे ना तितकीच महत्वाची आहे. पितू पुनश्च एकदा चालू झालाय पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. उडवलाय माझा शब्द पुरा होतोय ना होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हॅलो, थँक्यू. 8 चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा, 19 धावा 8 चेंडू. बहिरोळे की हशिवरे की बहिरोळे हे द्वंद्व जिद्दोजहद मैदानाच्या वरती केली जातीये या चषकासाठी. जय हनुमान बहिरोळे क्रिकेटची स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामना. या वेळेचा हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद निखिल सर. आता मॅच मध्ये मात्र नक्कीच रोमांच पण आलेला आहे. 2 षटकाराने खऱ्या अर्थाने सामन्याची थोडीशी बाजू पलटवलेली आहे. जे थोडंसं शांततेचं वातावरण हशिवरेच्या पॅन्डॉलमध्ये होतं तिथे थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय. पाहूया पुढे काय होतोय. पुनश्च एकदा निखिल सर. यस आता इथे पितू पुनश्च एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. झालं गेलं ते विसरून जावं. आहा, पुनरागमन हेच टाकायचे होते. संकेत सांगतोय तिथून मागून, परंतु 2 मोठे फटके मैदानाच्या वरती आलेत. आता इक्वेशन सांगितलं जाईल. इथे धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 33 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता. शिल्लक 6 चेंडू बाकी असणार आहेत. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. बहिरोळे की हशिवरे की बहिरोळे हे प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहेत. JHB हे नाव कोरलेली ट्रॉफी कुठे घेऊन नक्कीच जाणार याच्यावरती आता चर्चा करावी लागेल. 3रं षटक हाताळण्यासाठी अर्थातच मला वाटते 4थं षटक हाताळण्यासाठी देवेश हुमणे याला पाचारण केलं जाते. 6 चेंडू क्षेत्ररक्षण त्याला लगेचच सजवून घ्या. निखिल सर, कोण जिंकणार कोण हरणार 6 चेंडू नंतर आपल्याला याचं उत्तर मिळेल. मात्र क्रिकेट शौकीनांसाठी अंतिम सामना ज्या पद्धतीने रोमांचक पाहायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तीच खऱ्या अर्थाने पर्वणी असणार आहे. कारण सकाळपासून बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहेत की अंतिम सामना पाहिल्याशिवाय घरी जायचं नाही आणि तो सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा क्रिकेट शौकीनांना होती आणि तो सामना नक्कीच रोमांचक अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला आहे. निखिल सर, डावखुऱ्याचे फलंदाज आहेत ना हे विध्वंसक असतात. समोर डावखुऱ्याचा फलंदाज आहे, परंतु अगदी देवेश हुमणे देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील चालू झालाय. आहा, अंगाचा वेदगडा चेंडू शूट केलाय. फुलातून थ्रो. हा थ्रो साठी अगदी 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 सेलिब्रेशन झालं पाहिजे. डीजे मास्टर कम ऑन. पंच यायचा. पंच संकेतजी डोले प्लीज इथे यायचं. नॉट आउटचा इशारा इथे आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अगदी तिथे फलंदाज त्याच्या
पॉपिंग क्रेज मध्ये अगदी सुखरूप पोचला. यस यस असं सांगितलं गेलंय आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. यस यस थ्रो साठी अफलातून म्हणजे 10 पैकी 11 गुण द्यावे लागतील. या अगदी आपण पाहतोय जिथे उभा होता तिथून जसा हातात आला ना तसा परफेक्ट मिडल स्टंप उडवला त्यानं आणि अगदी योग्य आपण पाहतोय तिथे नेम लगवला गेला. मैदानाच्या वरती फलंदाज मंथन स्ट्रायकिंग एंड वरती समोर देवेश. या वेळेचा चेंडू मैदानाच्या वरती काय घडणार. मैदानाच्या वरती चेंडू जाणार आहे एका धावेसाठी. 5 चेंडूवरती 12 धावांची गरज असताना या वेळेच्या या चेंडूवरती 1 धाव म्हणजे आता 4 चेंडू आणि नो चेंडू माफ करा 5 चेंडू आणि अजूनही इथे 10 धावांची गरज आहे. पंच हा फेअर डिलिव्हरी इट्स अ फेअर डिलिव्हरी नो बॉल आहे. नो +1 2 धावा फलकावरती. येस आपण पाहतोय अगदी 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू गणिती 2 धावांची आवश्यकता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. द मेगा फिनाले मंचावरती उपस्थित सन्माननीय छोटम शेठ असतील या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांच्या समवेत सर्व त्यांचे निकटवर्ती अर्थातच करूया सहर्ष 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 स्वागत. अगदी मैदानाच्या वरती पुन्हा एकदा देवेश आलाय एक मोठा तडाखा. चेंडू चेंडू जाणार समालोचन कक्षाला सलामी देणारा हा बँग ऑन षटकार. सामना संपल्याच्या नंतर स्टंप्सला कोणीही हात लावायचा नाहीये. तुमचं पाकिट आमच्या हातात आहे. पैसे कापले जातील कारण का स्टंप्स फार महत्वाचे आहेत. स्टंप्स तिथून कोणीही उचलणार नाहीये मित्रांनो. थोडं सहकार्य दाखवा. वळूया चालू सामना. देवेश इन ऍक्शन. या वेळेचा हा स्ट्रोक केलाय खात्मा. उडवलाय चेंडूला कव्हर्सच्या डोक्यावरून. तडाखेबंद षटकार. हॅलो अगदी आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेटची स्पर्धा. बैरोळे गावातली ही क्रिकेटची स्पर्धा. ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी ना भूतो ना भविष्यतही जर विचार केला तर 24 संघांनी सहभाग दाखवला. 24 संघांनी सहभाग दाखवत असताना आपण पाहतोय अगदी जर पाहायला गेलं तर 3 संघ वरचढ